इडली करायची. त्यासाठी या वाटीनी 1.5 वाटी तांदूळ घेतले, रेशनचा तांदूळ आहे. आणि पाऊण वाटी उडीद डाळ घेतली आहे, ती टाकूया. अर्धा वाटी पोहे टाकायचेत. पोहे पण मी त्याच्यातच भिजवते. हे बघा, एवढे पोहे घेतलेत, अर्धी वाटी. आणि थोडीशी पोहे खायच्या चमच्यानी मेथी दाणे टाकायचेत. हे बघा, मेथी दाणे घेतलेत. आता याला चांगलं धुवून घेऊया. चांगलं धुवून घ्यायचं. उडीद डाळीची पावडर सगळी निघून जायला पाहिजे. 4 पाण्याने धुवून घेते. हे बघा, धुवून घेतले. आता यात पाणी टाकूया आणि 7-8 तास भिजून द्यायचं. पाणी टाकले, थोडं जास्त पाणी टाकायचं. हे बघा, आता चांगलं, आता याला 8 तास भिजून घ्यायचं आणि मग वाटायचं. सकाळी भिजायला घातलेलं. आता याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, छान भिजलं एकदम तांदूळ. हे बघा, डाळ एकदम चांगली भिजली. तांदूळ पण हे बघा तुटतात आहे, म्हणजे छान भिजलेत. आता त्याला वाटून घेऊया. थोडं थोडं करून बारीक वाटायचं एकदम. हे बघा, वाटून घेतलंय. सगळं पीठ वाटून घेऊया. सगळं वाटून घेतलंय पीठ, एकदम बारीक वाटायचं. आता हे थोडंसं पाणी टाकूया आणि हे फिरून घेऊया. हे सगळं साईडचं असतं ना, ते निघून जातं. थोडंसं फिरून घेतलं, त्यात टाकायचं. हे पण पीठ चांगलं हलवून घ्यायचं. हलवून घ्यायचं म्हणजे चांगलं फुगतं. हलवून घेतलं, याला सगळं मिक्स करून घेतलं. हे बघा, त्याला 8 तास भिजून द्यायचं. 8 तास भिजून द्यायचं, मग इडली करायची. पीठ बघा किती छान भिजलंय. काल रात्री बारीक करून ठेवलेलं इडलीचं. आता त्याला हलवून घेऊया. हे बघा, मस्त फॉर्मेट झालं आहे बघा. त्यात इडली बनवूया आता याची. यात मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे. मीठ टाकूया. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया पीठ आणि इडली करूया. याला चांगलं मिक्स करून घेतलं. हे बघा, पाणी ठेवलं आहे. कुकर आहे हा, कुकरमध्ये करणार आहे. हे आहे माझ्याकडं इडलीचं फक्त भांडीच आहे, कुकरमध्ये करायचे. आता याला तेल लावून भरून घेऊया. हे सगळ्यात भरून घेतलं आहे. आता ते कुकरमध्ये ठेवूया. आणि 20 मिनटं वाफ काढवायची. 20 मिनटांनी 20 मिनटं ठेवायचं, मग इडली छान निघते. इडली बघा किती छान झाली आहे. आता याला काढून घेऊ. हे बघा, मस्त झाली आहे एकदम. हे बघा, छान झाली आहे. याला काढून घेऊ. हे बघा, इडली बघा किती छान झाली आहे बघा. काढून घेतल्या जातात सगळ्या. तर चटणीची तयारी करूया. चटणीची तयारी करण्यासाठी हे सुकं खोबरं आहे. हे बघा, ओलं खोबरं नाही माझ्याकडून, सुक्का खोबऱ्याची करणारी चटणी. त्यासाठी भाजकी डाळ टाकली आहे. एवढ्या मिरच्या टाकूया. लसूण आणि अद्रक टाकून घेतलं. आता 1 चमचा दही टाकायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचं. याला बारीक वाटून घेऊया. चटणी वाटून घेतली. आता याला फोडणी घालायची एका भांड्यात काढून.
त्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि हिंग. चांगलं मिक्स करायचं. हे बघा, आता फोडणी देऊया. राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची, मग कढीपत्ता टाकायचा. हे बघा, चांगली तडतडून द्यायची. हे बघा, चांगली उडायला लागली आहे. हे बघा, आता त्यात कढीपत्ता टाकूया. गॅस बंद करूया. हे बघा, मस्त फोडणी बसली एकदम. झाली चटणी तयार. बटाटे उकडून घेतलेत. पिवळी भाजी करायची डोश्यावर खायला. हे बघा, डोश्यासाठी पीठ घेतले. दोन डोसे बनवायचे. त्यासाठी तेल लावून घेऊया. मस्त एकदम असा पातळ करून घ्यायचा. बघा, थोडंसं तेल. छान डोसा निघतो. डोसा आता उलटून घेऊया. बघा, डोसा उलटून घेतला. छान झाले बघा, कशा जाळ्या सुटल्यात. त्याला काढून घेऊया. हे बघा, अजून एक करूया. चांगला पसरवून घ्यायचा असा मस्त. झाला. आता दुसरा पण डोसा आहे बघा, मस्त झालेत. बघा, लागल तसे करायचे. झालं, आता गॅस बंद करूया. या नाश्ता कराय. पिवळा बटाटा करायचा आहे. त्यासाठी 4-5 बटाटे घेतले, शिजवून कापून घेतलेत. कढीपत्ता लागणार आहे. हिरवी मिरची, कांदा, हळद, मीठ, जिरं, राई, हिंग. तेल ठेवले गरम कराय. बघा, राई टाकली थोडी, अजून थोडी टाकते. चांगली तडतडून द्यायची. मग टाकायचं जिरं हलकं असतं, लगेच भाजतं. मग मिरच्या टाकूया. कढीपत्ता टाकूया. मिरची भाजली चांगली आहे बघा. आता कांदा टाकूया. बटाट्याला थोडा कांदा जास्त टाकायचा, छान लागतो. 2 कांदे घेतलेत. त्याला चांगला भाजून घेऊ. चांगला कांदा भाजून घेऊया. बघा, कांदा भाजत आलाय. चांगला गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचा आहे. हे बघा, भाजत आलाय. कांदा भाजला आहे. त्याच्यात हिंग टाकूया.
हळद, मीठ नाही टाकलं ना विसरते असते मीठ टाकायला. मीठ टाकूया. आता बटाटा टाकून घेऊया. आता त्याला चांगला परतून घेऊया बटाटा. किती छान झालंय बघा. झालं. आता गॅस बंद करूया. नाश्ता कराया, काळा चहा, डोसा, इडली, पिवळा बटाटा, खोबऱ्याची चटणी, या नाश्ता कराय. थोडंसं त्याच्यावर तेल असं हे करायचं. याला आता पलटून घेऊया. हे बघा किती छान झालं आहे. यात गाजर पण टाकू शकता, गाजर, बीट, पण माझ्याकडं नाही आहे म्हणून मी कांदा, टोमॅटो, मिरची टाकली आहे. उत्तप्पे 2 बनवूया. हे आप्पे बनवायचे. हे बघा आप्पेचं भांडं. हे बघा किती छान झालं आहे. अजून एक करूया. तेल लावूया. संडे स्पेशल डोसा, इडली. सकाळी इडली केली, डोसा, आता उत्तप्पा आणि आप्पे. बघा थोडंसं आरोग्याने टाकूया वरतून. तेल शिपडायचं थोडंसं. 2 मिनिटांनी उलटून घेऊया. त्याला पलटून घेऊया. हे बघा किती छान झालंय बघा. हे बघा उत्तप्पा केले 2. आता आप्पे करूया. त्यासाठी भांडं ठेवले. सगळं पाणी हे करून द्यायचं. मग तेल टाकायचं. तेल टाकूया. थोडंसं तेल टाकायचं. थोडंसंच टाकायचं, जास्त नाही. मध्ये लगेच नाही टाकायचं, मध्ये लवकर हे होतं. तर 2 मिनिटं झाकण लावून घ्यायचं. 2 मिनिटातच होतात. झाकण ठेवून वाफवून द्यायचं. मग पलटायचं. उलटून घेऊया. हे बघा किती छान झाले. सगळे असे उलटून घेऊया.
मध्ये जळतात, पहिलं मध्ये पण करू. हे बघा मस्त निघतं ते बघा. दोन मिनिटांनी काढून घेऊया आणि दुसरे टाकूया. किती छान आले. हे बघा आप्पे काढून घेतले, किती छान झालेत बघा. आता परत तेल टाकूया. थोडं थोडं टाकूया, जास्त नाही टाकायचं, मग ते उलटता येत नाही. असं कमी टाकलं मग फुगतात छान. झाकून ठेवूया आणि 2 मिनटं बघूया. आता हे सगळे करून घेऊया. हे बघा आप्पे किती छान झालेत, मस्त झाले ते बघा, एकदम सॉफ्ट सॉफ्ट. गरम आहे, भाजतंय मला. या खायला आप्पे. इडलीच्या पिठाचे आता आप्पे आणि उत्तप्पा करायचा आहे. त्यासाठी कांदा घेतला आहे, मिरची, टोमॅटो, ऑरेगानो टाकणार आहे थोडासा. बघा एवढा ऑरेगानो टाकला आणि थोडंसं जलजिरा टाकणार आहे. चाट मसाला नाही माझ्याकडं. हे बघा आता हे सगळं टाकून घेऊया. धना पावडर टाकले थोडी आणि थोडंसं हिंग. आता याला चांगलं हलवून घेऊया आणि याचे आप्पे बनवूया. चांगलं हलवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकूया, थोडंसं, जास्त नाही. तवा तापला आहे, आता थोडंसं तेल लावूया, थोडंसं. हे बघा तवा थोडा जाडच असतो, मी जाडच ठेवणार आहे थोडासा. वरून थोडंसं ऑरेगानो टाकूया. हे बघा पिझ्झामधलं भेटलेलं ऑरेगानो.